पुरा जबलपूरमध्ये जे झालं ना ते लय वाईट झालं. लय लोक दगावले, सगळे समाप्त झाले. सगळे झाले, थोडे झाले, त्याचं नाहीच आहे. चुकी कोणाची होती? काही म्हणतात का देव पहिलेच लिहून ठेवते प्रत्येकाची मृत्यू. जिम्मेदारीपासून कसं पळायचं ना, लोकांपासून शिका. थोडंसं चेक केलं असतं का बोटीत प्रॉब्लेम आहे काय नाही, है ना. प्रशासनाची पण जबाबदारी आहे का? एवढा मोठा टुरिस्ट स्पॉट आहे तर तिथं जवान, मेडिकल सुविधा तुरंत उपलब्ध होण्यासारखी पाहिजे नव्हती का नाही? पाहिजे नव्हती का नाही? आज पार पुरं इंटरनेट भरून आहे. एक आई आपल्या पोराले बिलगून समाप्त झाली बा. लोक म्हणते फेक आहे फोटो. ठीक आहे फेक आहे, पण गेली नाही लेकरासोबत. 4-5 वर्षाचं लेकरू झाल्यावर आई किती सारे स्वप्ने पाहते. माय आहे 2 लेकरं, एक 4 वर्षाचा आहे, एक 5 वर्षाचा, एक 3 वर्षाचा, आणि एक मीना आपल्या सवस ठेवला आहे ते आहे 7 वर्षाचं. लय जीव आहे माया, आहे ना. तर मला लय बेकार वाटलं. असं नका करू रे. अख्खं घर तुटून जाते. नाशिकच्या जवळ एक घटना झाली. संध्याकाळच्या पायरी विहिरीले कठडे नव्हते तर सीधी 50 फूट मोठी गाडी अंदर गेली. 9 जण एका घरचे खतम होऊन जाते. कारण जिंदगी संपली होती म्हणते. त्याचं नशीब म्हणजे संपलं होतं, तो जाणार आहे म्हणते. साला लय बेकार वाटते यार. म्हणजे संपलं तर जाणार आहे, म्हणजे हे कसा दिलासा देतो आपण आपल्या मनाला. रोडच्या खड्ड्यामधून माणूस मरते. खड्डा तो दिसतच नाही, ते साईन बोर्डच नाही राहत. गेला माणूस, बाई विधवा झाली. लोक म्हणते नाही त्याचं आयुष्यच तेवढं होतं म्हणते. प्रशासनाची चुकी काऊन नाही दिसत? एवढेच जण असे कसे खत जाते. फेक जरी फोटो असेल तर माणसाच्या मनाले तोच तो आई लय स्वप्ने पाहते आपल्या पोराला जन्मल्याबरोबरच. थोडं मोठं होतं तर मोठे स्वप्ने पाहायला लागते. असं जाणं वेगळं आहे. असंही जाणं एका आईसाठी वेगळं नाहीच. कारण देतो आपण, लोय कारण द्यायला लोय एक्सपर्ट आहो. लय नाही द्यायचे कारण. संपलं म्हणून नाही गेला, कोणाची तरी चूक होती म्हणून संपले ते नाही. पण एक सांगतो तुम्हाला, हळू चालवा गाडी. आपल्या जिम्मेदारीने थोडंसं पाहून कुठल्याही गोष्टीत पाय टाका. वाट पाहते रे तुमची आई तुमची घरी, जरा तरी विचार करा. त्या दिवशीच माया गाडी समोर एक कसा पोरगा, 4 व्हीलर चालवता येते आपल्याला बरं का. माया गाडी समोरून एक पोरगा आमच्या हिंगणघाटचं ट्रॉफिक, अरे बाप रे, त्या सरकारी दवाखान्यातून मार कट चालून गाडी कट मारून गेला. सापडला नाही मला तो. मी त्याला फॉलो करून त्याला एकच म्हणणार होती, बाबू स्वतःसाठी एवढ्या तुले कुठं जायचं आहे, घरी जायचं आहे ना. 5 मिनिट लेट गेला तर नाही चालणार का रे? तू या 5 मिनिट लवकर जाऊन तू काहीच करणार नाही, घरी बसून आईलेच पाणी मागशील. पण तू 5 मिनिट लेट जर पोचला तर सुखरूप पोहोचणार रे, है ना. आई वाट पाहते, बाबा पाहते, अख्खं घर वाट पाहते. पोरीले स्पेशल सांगणार का गाड्या 4 व्हीलर स्पीडमध्ये राहते मेन रोडवर, किंवा आपल्या स्पीड किंवा आपली साईड घेऊन चालवा. घुसू नका, घुसले तर तुमचंच नुकसान आहे. नका करू यार असं. मग कारण अरे नाही त्याचं एवढंच होतं म्हणून संपलं असं नसते. कोणाचं एवढं नसते. हा विचार ठेवून करा, समजलं. प्रशासनानं आपल्या चुका थोड्या एक्सेप्ट केल्या ना तर भरपूर लोकांचे आयुष्य सुधारते. रोडच्या नावावर गड्डे,
आणि सुरक्षेच्या नावावर बस 0. आपलं मत तर एकच आहे, सुधरा. जीवन नका जाऊ देऊ. आपले लॉ अँड ऑर्डर सुधरा. आपलं काम करण्याची टेक्निक सुधरा. नाही तर मग आपण जिम्मेदार फक्त तो गाडी चालवणेवाला, आणि तो घुसला आणि त्याच्या फुकट न दिसणाऱ्या देवाले ब्लेम करतो. म्हणून सुधरा. मराठमोळं मत किंवा मतच मांडा.